वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून अशा अनेक घटना हळूहळू बाहेर येऊ लागल्यात। लक्ष्मीच्या पावलानं ज्या सुनेला घराचा उंबरा ओलांडून आणलं जातं त्याच लक्ष्मीला पैशांच्या रूपातील लक्ष्मीसाठी छळलं जातं। तिला चटके देऊन दोरीनं बांधून मरण यातना दिल्या जातात। हे सगळं चिडाडणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधून देखील अशीच एक हुंडाबळीची घटना समोर आली। पाहूया। अंगावर चटके, पट्ट्यानं मारहाण, हातपाय दोरीनं बांधून छळ, क्रौर्याची परिसीमा गाठणारी, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या चौकावाडीतील। आणि या जाचाचं कारण आहे हुंडा। आधीच 5 लाख रुपये घेऊन बसलेल्या सासरच्या मंडळीची हाव काही सुटली नाही। कालांतरानं त्यांनी आणखी पैसे घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ सुरू केला। हा छळ काही आत्ता सुरू झालेला नव्हता, तर 2 वर्षापूर्वी पीडित महिला गर्भवती असताना तिच्या पतीनं तिला जबर मारहाण करत तिचा छळ केला होता। हमारे सासा नंदन सब मिलके दरवाज़ा लगा के मारे थे। फिर हमारे शौहर ने भी मारे, नंदन ने, सास ने, देवर ने। उन्होंने पट्टा लगा, दरवाज़ा बंद करके हाथ बांध के पट्टे से चटके दिए, पट्टे से मारे और चटके भी दिया। वो बोलते तो मेरे पैसे लाओ बोलते। पहले हमने 5 लाख रुपए दिए और आप बोलते 25 लाख रुपए लाओ। पहले कितने पैसे देवे तुम? 5 लाख रुपए देवे तो हमें। तुम्हारे शोहर को? हाँ। अभी कितने मांग रहे हो? 25 लाख। इसलिए मारे तुम्हारे? हाँ। 25 लाखांची मागणी करत अख्खं कुटुंब या महिलेला मारहाण करत होतं। नवरा अजीम शेख, नणंद शबाना निसार शेख, दुसरी नणंद रिजवाना इम्रान शेख, सासू आणि दीर हे सगळे जण अगदी तिच्या जीवावर उठले होते। सदर विवाहितेनं तिचे 2 नंदा, नवरा, सासू, सासरे, दीर यांनी हातपाय मारून चटके दिले त्या शोल्डर गनच्या साह्याने आणि शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे वडील आल्यानंतर तिने ते वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन फुलंब्री येथे येऊन गुन्हा दाखल केलेला आहे। तर सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी पती, नणंद आणि सासू सासरे यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे। हा सगळा घटनाक्रम ऐकून तुमच्याही नजरेसमोर वैष्णवी हगवणे आली ना? कारण तिथेही खरी विलन नणंदच होती आणि इथेही तेच चित्र पाहायला मिळते। 8 वर्षांचा संसार आणि पैशांच्या लालसेपोटी त्या संसाराची झालेली राख-राखोळ। डोळ्यात संसाराची स्वप्न बघून सुरू केलेलं हे नवं आयुष्य नरकापेक्षाही वाईट असेल असे या पीडित महिलांना वाटलंही नसेल। वारंवार होणारा हा अत्याचार, सहन न होणाऱ्या वेदनांमधून आत्महत्येसारखं उचललेलं टोकाचं पाऊल आणि आयुष्याची झालेली राख, हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे। एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून आणि एक आई म्हणून आशेने सरकारकडे, न्याय व्यवस्थेकडे पाहणाऱ्या त्या प्रत्येकीला आता तरी न्याय मिळेल का? कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।